मुंबईच्या वडाला पूर्वमध्ये शांतीनगर परिसरामध्ये आपण पाहिलं तर एक मेडिकल शॉप आज जवळपास 1-1.5 तासा अगोदर कोसळलेला आहे आणि इथं आपण पाहिलं तर हा मेडिकल शॉप होता आणि मेडिकल म्हणजे G+1 होता। पाठीमागे बिल्डरचा बांधकाम सुरू होता, त्या अनुषंगाने काही प्रमाणात मागची जी जमीन आहे ती खचली होती आणि आज संध्याकाळी जेव्हा हा जो मेडिकल शॉप आहे कोसळला तेव्हा त्यामध्ये 2 स्टाफ होते आणि एक महिला जी ग्राहक होती ती होती। जी फायर ब्रिगेड तर्फे माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने महिला किरकोळ जखमी झालेली आहे आणि जे 2 जण होते स्टाफ ते सुखरूप आहेत। एकंदरीत फायर ब्रिगेडने आता ही सर्व जी जागा आहे ती रिकामी केलेली आहे आणि मेडिकलमधले जे काही सर्व साहित्य होते ते सर्व काढण्यात आलेले आहे। एकंदरीत ह्या घटनेमध्ये किरकोळ एक महिला ग्राहक जखमी झालेली आहे आणि इतर कुणीही जास्त जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही। मात्र सावधगिरी म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो दुकानचा तो खाली करण्यात आलेला आहे आणि लोकांना सावध राहण्याची अपील अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबलीसह ब्रिजभान जयस्वार TV9 मराठी। सदर ठिकाणी ग्राउंड+1 स्ट्रक्चर होतं। वरचा जो मजला होता तो रिकाम होता। ग्राउंडला फक्त एक मेडिकल दुकान होतं। त्या मेडिकलमध्ये 2 कर्मचारी होते आणि एक कस्टमर लेडीज होती। त्यामुळं सरळ अचानक खाली आलेलं आहे। आणखी त्यामुळे एका लेडीजला जी कस्टमर होती तिला किरकोळ मार लागला होता। त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करून तिला सोडून दिलेला आहे घरी। बाकीचे 2 जण होते त्यापैकी एकाला काही आत फसले होते पण एक कोणी इंज्युअर नाही आहे। दुसरा पण अगदी त्याला हिडन इंज्युअर लागलेली आहे पण त्याला हॉस्पिटलला जायला नकार दिला। आता सगळं झिरो लेवल गेलं, कोणी फसलेलं नाही आहे। मेडिकल शॉप लेफ्ट साईडचं राईट साईडचं आणि पाठचं जे भिंत आहे बिल्डरनी तोडता टायमाला त्यांनी असं तोडलंय की म्हणजे हा जो दिवाल भिंत आहे ते एकदम हल्ली होती। त्याला बोललेलो पण की थोडासा म्हणजे त्याला गॅप ठेवा, तुम्ही बाहेर दुसरा तुम्ही तोडताय ना त्याला तोडवा, मला काही हरकत नाहीये पण हे थोडं तरी राहू द्या, मला 5-6 दिवसाचा मला वेळ द्या, मी खाली करणार आहे। माझ्या समोरच मेडिकल घेतली आहे मी, त्याला शिफ्टिंग करायची होती मला, पण त्याने पूर्ण एकदम असं कापलंय की म्हणजे होल पण झालेला त्याचा भिंतमध्ये पूर्ण होल झालेला, माझा भिंत पूर्ण एकदम हल्लेला होता। मी आणि माझा एक माणूस होता आणि एक लेडीज कस्टमर होती ती। तेव्हा ते म्हणजे असं एक भिंत म्हणजे ईट पडलं असं खालती आणि ह्याला मी विचारलं माझ्या माणसाला की बाबा हे काय पडलं, तर हा मला बोलला आशिषभाई तिथे वरती आहे ना होल झालेलं आहे पूर्ण। बिल्डरनी जेव्हा तोडता टायमाला ते असं तोडलं आहे की म्हणजे तिथे होल झालेलं आहे, सर्व पाणी आतमध्ये येत आहे, पाणी आतमध्ये येत होता नेहमीच। मला इंजुरी झाली आहे, मला इथे लागलंय, छातीमध्ये, पायात लागलंय, हातात लागलंय। ते नशीब वर्ष माझा जीव असा म्हणजे मी चांगल्या कोणाचं कामं केले ज्या म्हणून मी वाचलोय, नाही तर मी आतमध्येच होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।